हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळे? पायल प्रतीक व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे गाईज. आणि तुमचे सगळ्यांचे खूप जास्त प्रश्न आहेत जे की मला तुम्ही विचारलेत प्रश्न, आणि त्याची उत्तरं मी तुम्हाला दर महिन्याला देणार आहे. सो आता मी स्टार्ट करते क्वेश्चन पासून. खूप जास्त क्वेश्चन आहेत तर आपण लगेच स्टार्ट करूया, वेळ वाया न घालवता गाईज. तुमचे प्रश्नच एवढे आहेत, काय करणार आपण, टाइमपास नाही करू शकत. तर चला, तुम्ही सगळ्यांनी मला इन्स्टाला, फेसबुकला पोस्ट टाकलेली त्याला पण क्वेश्चन केले होते. इन्स्टाला जी मी पोस्ट टाकली होती त्याला पण तुमचे प्रश्न आहेत भरपूर, आणि मेसेजवरती सुद्धा तुम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारले ते मला. तर सगळे प्रश्नांचे एकत्रच उत्तर देणार आहे मी. तर चला घेऊ आता पहिला प्रश्न. दीदी, तुला बेबी मुवमेंट्स कधीपासून फील व्हायला लागले? प्रतीक्षाचा हा प्रश्न आहे. तर प्रतीक्षा, मला बेबी मुवमेंट्स 4थ्या महिन्यापासूनच सुरू व्हायला लागले. कारण मला हलकं हलकं जाणवत होतं. जास्त तर नाही, पण थोडं नॉर्मली जसं पोटात असं नाही का, एकदम असं बटरफ्लाय किंवा नाही का असं मासा तरंगतोय पोटात, असं हलकं हलकं मला जाणवत होतं 4 महिन्यापासून. आणि आता जरा जास्त जाणवत आहे. दुसरा प्रश्न आहे प्रतू हॅप्पी सोलचा. ड्यू तो जॉब में एकटी राहतीये. इट्स 5 मंथ नाव. मी काय काळजी घेतली पाहिजे? सो तू एकटी राहतीये म्हणून मी तुला सांगतेय, 5th मंथ पासून तू जे ट्रॅव्हल जे करतेय, तर तू जॉब करत असेल तर तू ट्रॅव्हल थोडासा कमी कर. म्हणजे कमी म्हणू तरी कसं, आता तुझा जॉबच येतो, तुला करणं पण भाग असणार आहे. सो तू घरातली जेव्हा तू जॉबवर घरी जाशील तर तेव्हा तू कुणाला तरी बोलून घे तुझ्याकडे, तुझ्या मम्मीला किंवा तुझी बहीण असेल तिला बोलून घे, ज्याने करून तुझी थोडीशी हेल्प होईल घर कामाला सुद्धा. म्हणजे तू जॉबला गेली आणि थकून घरी आली तर तुला स्वतःसाठी पण थोडासा वेळ मिळेल. कारण की 5th मंथ पासून खूप जास्त कमर वगैरे दुखायला लागती. म्हणजे ऍक्च्युली काही काही लोकांची तर 4 मंथ पासूनच दुखायला लागती, पण मला तर 5व्या महिन्यापासूनच कमर दुखीचा प्रॉब्लेम सुरू झाला होता, आणि अजून तो जास्त वाढणार आहे इथून पुढे पण. सो त्याच्यामुळे तुला थोडंसं आरामाची पण गरज आहे. तू जॉब करत असेल ना तर घरी कोणाला तरी बोलून घे तुझ्या फॅमिलीमधल्या. ॲन्युअली स्कॅनचे किती चार्जेस लागले होते ताई तुम्हाला? मिसेस पाटीलचा प्रश्न आहे हा. तर ॲन्युअली स्कॅनला आम्हाला काही पैसे नाही लागले, कारण की आम्ही जे हॉस्पिटलमध्ये नाव टाकले ते पहिली गोष्ट तर गव्हर्नमेंट आहे आणि तिथं सगळा खर्च हॉस्पिटलचा असतो. सो आम्हाला 1 रुपया पण नाही लागला तिथं ॲन्युअली स्कॅनला. भाग्यश्री ताईंचा दुसरा प्रश्न आहे, ताई कितवा मंथ चालू आहे तुमचा? व्लॉग खूप मस्त असतात. तर मला आता 6 मंथ चालू आहे. 6 मंथ थोड्या दिवसात संपेल पण, आणि दिवस खूप पटापटा चालले ते माहित नाही मला. तर ताई आता 6वा महिना मला चालू आहे. 5th मंथ मध्ये बेबीचं वेट किती असलं पाहिजे आणि तुमचं बेबीचं किती होतं? मोठं नाव आहे युजरचं. सो त्यांनी हा प्रश्न विचारलाय. तर 5th मंथ मध्ये ना मी असं ऐकलंय की 500 ग्राम ते 800 ग्राम पर्यंत वजन पाहिजे बाळाचं. म्हणजे जे माझ्यासोबत जे पेशंट असतात त्यांना सुद्धा मी विचारत असते ना की किती वेट पाहिजे, तुमच्या बाळाचं किती वेट आहे, असं तसं चर्चा होतात. सो त्याच्यामुळे मी सांगते तुम्हाला की 500 ग्रॅम ते 800 ग्रॅम पर्यंत पाहिजे. आणि राहिला आमच्या बाळाचं वजनाचा, तर आता मी तुम्हाला नाही सांगू शकत वजन, कारण की घरचे मला खूप जास्त ओरडायला लागलेत गाईज. सगळं सांगतेस सोशल मीडियावर, तर काही गोष्टी ठेव जरा आपल्या पुरत्या सुद्धा. मी थोड्या दिवसात तुम्हाला सांगेल, म्हणजे माझी 7वी सोनोग्राफी झाली ना, मी तेव्हा तुम्हाला बाळाचं वेट वगैरे थोडं सांगेल, त्यासाठी सॉरी. अजून नेक्स्ट प्रश्न आहे वैष्णवी ताईंचा, किती मंथ झाले तुझ्या प्रेग्नन्सीला आणि किती वेट झालं तुझं? आता तुम्हाला सांगते, प्रेग्नन्सीला 6 मंथ चालू आहे. आणि जेव्हा मी 3 महिने प्रेग्नेंट होते, म्हणजे 3 महिने मला झाले होते, तेव्हा 3 महिन्याच्या आधी माझं वेट होतं, म्हणजे 1.5 महिन्यापर्यंत माझं वेट होतं 55. त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर माझं वेट झालं 50, म्हणजे 50 झालं. पहिलं 55 होतं, नंतर 50 झालं. आणि त्याच्यानंतर आता माझं वेट आहे 56. म्हणजे आता परत जेव्हापासून माझ्या उलट्या कमी झाल्यात आहे तेव्हापासून माझं वेट परत वाढलंय, म्हणजे 6 किलो परत वाढलंय, म्हणजे 50 पासून 6 किलो. तू किती वेळ वॉक करते? चरू क्रिश असं आयडीचं नाव आहे. तू किती वेळ वॉक करते? तर मी सकाळी 15 मिनिटं वॉक करते फक्त, कारण की थंडी खूप असती आणि उठल्या मला जाऊशी पण वाटत नाही. पण कसं आहे माहिती का, आता नॉर्मल डिलिव्हरीसाठी थोडा प्रयत्न केला पाहिजे आपण. आणि प्रॉब्लेम एकच आहे, नवरा माझा ओरडतो म्हणून मी वॉकला जाते. सकाळी जबरदस्ती मी 15 मिनिटं वॉक करते, आणि रात्री पण जेवल्यानंतर मी 15 मिनिटं किंवा 10 मिनिटं असं वॉक करते. दिवसभर तर माझं घरात वॉक होतंच, त्याच्यामुळे मी जास्त नाही चालत मग रात्रीचं. ताई, बॅक पेनसाठी काय उपाय करतेस का तू? सुप्रियाचा प्रश्न आहे. आता मी सुप्रिया तुला सांगते, मला इतकं जास्त बॅक पेन होतं ना की मला झोप लागत नाहीये. आताशी तर 6वा महिना आहे, 6, 7, 8, 9, अजून हे 3 महिने कसे जातील
मला त्याचा पण आयडिया नाही आहे. फक्त मी एवढं ऐकलंय की उशी घेऊन झोपायची आहे, जी मी घेऊन झोपत नाही. म्हणजे बॅकला जरा सपोर्ट होईल म्हणून. प्रतीक पण मला ओरडते की तू उशी घेऊन झोपत जा, त्याच्याने तुझी बॅक पेन थोडीशी कमी होईल आणि तुला आराम मिळेल. तर तुम्ही उशी घेऊन झोपू शकता. मग त्याचा उपाय सांगते मी तुम्हाला. मी तर नाही घेत म्हणून माझी बॅक पेन खूप जास्त होते. एक तर सीडी चढत असाल तुम्ही, चढ उतार करत असाल तर ती पण कमी करा. बसताना पण अशी उशी घ्या मागे, जसं मी आत्ता घेतली आहे. ही पण प्रतीकने मला जबरदस्ती दिली आहे की तू जास्त वेळ बसणार आहे तर उशी घेऊन बस अशी कम्फर्टेबल. तर असं उशी घेऊन बसलं की जरा बॅकला नाही का सपोर्ट मिळतो. सो तसं पण करू शकता. रेणुका शिंदेचा प्रश्न आहे, तुमच्या सासूबाई तुम्हाला हेल्प करत नाही का दीदी? करतात मदत त्या. म्हणजे कसं वरची भाज्या निवडून देणं, सकाळचं पण नाश्त्याचं ते बघतात. मग मी गेल्यावर काय आरामात नाश्ता बनवते. कधी मला नाही आवडलं तर मी वेगळं काहीतरी बनवते जेवायला. सो त्या करतात मला मदत आणि त्यांची अशी छोटी मोठी मदत होती. म्हणूनच तर मी जास्त व्हिडिओकडे पण लक्ष देते. आणि रात्रीचा स्वयंपाकाचाच फक्त लोड असतो जास्त मला, बाकी एवढं काय नसतं. 3rd मंथमध्ये तुझं काय एक्सपिरियन्स होता सांग ना. भयानक एक्सपिरियन्स आहे गाईज. तुषार दादांचा प्रश्न आहे. ID वरनं ताई बोलत असतील पण मी सांगते आता, 3 महिन्यापर्यंत इमॅजिन पण नाही करू शकत अशी बुरी हालत होती प्रेग्नेन्सीची. म्हणजे रिअल प्रेग्नेन्सी एक्सपिरियन्स हा आपल्याला 3 महिन्यातच मिळतो. कारण की उलट्या भयंकर आपल्याला उलट्या होतात आणि त्या उलटीमुळे आपल्याला जेवण जात नाही. खूप जास्त प्रॉब्लेम व्हायला लागतात आपल्याला. म्हणजे काय खाऊशी वाटत नाही, वजन कमी होतं, डिप्रेशन येतं थोडंसं आपल्याला, घसा वगैरे पूर्ण खराब होतं, कशाचीच टेस्ट लागत नाही. सो भयंकर एक्सपिरियन्स डेंजर होता माझा 3rd मंथपर्यंत. 4 मंथ जसा लागला तसं एकदम सगळं नॉर्मल. असं वाटत होतं की हा माझ्या तोंडाला चव आहे. पण त्याच्या आधी 3 महिने तर मला असं वाटत होतं की अरे माझं नक्की हे तोंडच आहे ना. म्हणजे इतकं मला चव, मी सगळ्या गोष्टींची विसरले होते उलट्या करून करून. बेबी शॉवर का नाही करणार आहे तू? मिनलचा प्रश्न आहे. आता गाईज मला करायचं आहे बेबी शॉवर, पण प्रॉब्लेम असा आहे की माझी बहीण आणि मम्मी म्हणते की ह्या साईडलाच बेबी शॉवर, म्हणजे आपल्याकडेच ठेवू बेबी शॉवर. प्रतीकचं असं म्हणणं आहे की इकडे ठेवूया. सो त्याच्यामुळे म्हटलं मला करायचंच नाहीये. आता रेणुका ताईंचा प्रश्न आहे, ताई जास्त काम नको करूस तू, खूपच मस्त दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये. अच्छा, त्यांचं असं म्हणणं आहे की जास्त काम नको करू, प्रेग्नन्सीमध्ये मस्त एन्जॉय करत राहा, असं त्यांचा प्रश्न आहे. रेणुका ताई, मी माझी प्रेग्नन्सी एन्जॉय पण करते आणि त्यासोबत मला थोडंफार घरातलं काम पण केलं पाहिजे. मी जर पूर्णच बेड रेस्ट घेऊन राहिले तर माझं आता नक्कीच C-सेक्शनच होईल असं मला वाटतं. आणि हालचाल बॉडीची राहिली पाहिजे. तुम्हाला सांगते, आता खूप नाही सांगत, खूप वेळा असं एका जागेवर बसलं ना आपण तर असं वाटतं की अरे आपले हातपाय एकदम सुन्न झाले ते, आणि नाही का असं मतिमंद सारखं वाटतं मला. असं एका जागेवर बसून बसून नाही का असं वाटतं हातपाय काम नाही करत आहे, खूप जास्त हात दुखतात, हे खूप दुखतंय माझं. परत पायाची तळवे, बॉडी अशी सुजल्यागत वाटते, चेहरा सुजल्यागत वाटतो. खूप जास्त वेळ पडलं ना असं बेडवरती तरी सुद्धा मला तसंच वाटतं. त्याच्यामुळे मग मी सारखं हालत राहते. आणि काही काम नसलं ना तरी मी काम काढत राहते, घरातलं, घर आवरायचं वगैरे काही पण छोटे मोठे कामं करतच राहते. सो एन्जॉयच करते मी प्रेग्नेन्सी तशी तर. आणि त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे, काम केल्याने बॉडी पण माझी चांगली राहील जरा. काजल ताईंचा प्रश्न आहे, प्रेग्नेन्सीमध्ये केळी खायचे का नाही ताई प्लीज सांग ना, 3 मंथ आहे मला. सो आता 3 काय मी म्हणते 6 मंथपर्यंत तुम्ही केळी नका खाऊ. म्हणजे 5 महिन्यापर्यंत नका खाऊ केळी. केळी खूप जास्त गरम असते, म्हणजे एवढी पण नाही. पण कसं केळी खाल्ली ना तर असं बोलतात की बाळ अबॉर्शनचे चान्सेस थोडेसे जास्त असतात असं म्हणतात सगळे. मला नाही माहिती, पण डॉक्टर तर बोलतात सगळं खा म्हणून. पण माझ्या घरचे मला नाही खाऊन दिलं केळी. मी लपून लपून एवढं अर्धा केळ खाल्लंय. तर आता 6 मंथ आहे ना मला, तर आता मी रोज 1 केळ खाणार आहे. मी नका खाऊ 5 मंथपर्यंत तरी नका खाऊ. खाऊशी वाटलं तर अर्ध एवढं छोटंसं खा. सुहानी ताईंचा प्रश्न आहे, मला खूप प्रेग्नेन्सीमध्ये बॅक पेन होतं, तुम्हाला पण होतं का? येस मी पण माणूस आहे, मला पण बॅक पेन होतं आणि खूप भयंकर बॅक पेन होतं. म्हणजे इतकं बॅक पेन होतं की माझ्या नवऱ्याला मी बाजूला बघितलं ना तो एकदम पालथा, एकदम आरामात झोपलेला असतो आणि मी रात्रभर त्या माशासारखी तडफडत असते. इकडूनची तिकडं मला झोप लागत नाही. आणि असं वाटतं ना की त्याला इतकं मारावं, झोपतच असं मारावं ना. मला त्याच्याकडे बघून त्रास होतो, इतकं माझं बॅक पेन भयंकर होतं. ते तर होणारच ताई. आता फक्त थोडे दिवस तुम्ही पण कंट्रोल करा, जसं मी कंट्रोल करते. बॅक पेन वरती काही उपाय नाहीये तसा तर. अजून सुहानी ताईंचा प्रश्न आहे, माझी सुद्धा तुमच्या सोबतच आहे प्रेग्नेन्सी, मंथ चालू आहे. सो ताई
मी खूप एक्सायटेड आहे. मी पण एक्सायटेड आहे गाईज. आणि मला असं झालं, असं दिवस असे बघा ना, आता 6 महिना आहे, 6वा महिना आहे. तर 6वा महिना 7, 8, 9 3च महिने राहिलेत. मी कालच बघत होते कॅलेंडर, म्हणलं यार हे 3च महिने राहिलेत. म्हणजे बोलता बोलता माझं 9 महिन्याचं प्रेग्नन्सी संपल. आणि असं झालंय आता कधी बाळ येते, कधी बाळ येते. मी पण खूप जास्त ओव्हर एक्सायटेड आहे. आणि आमच्या घरात सगळे बोलतात बाळ आल्यावरती तर काय खरं नाही, सगळे घेतील ना त्याला. पण माझा असा प्रश्न आहे की अरे मी पण तुम्हाला दिलं पाहिजे ना बाळ. मला लहान बाळ खूप जास्त आवडतात. मी लोकांची बाळं भिकाऱ्यासारखी मागून घेते की थोडा वेळ माझ्याकडे राहून द्या, तुम्ही नंतर या त्याला घ्यायला म्हणून. अशी भिकाऱ्यागत घेते मी सगळ्यांची बाळ ना. अशी कधी नाही का बाळांना बघितलं न असं करते मी, कधी बाळांना बघितलंच नाही. अशी वडून वडून घेते. आणि विचार करा, माझं जेव्हा बाळ होईल तेव्हा मी त्याला माझ्या नवऱ्याकडे पण देईल का नाही, हे पण प्रश्न आहे मला. तो मी ओव्हर एक्सायटेड आहे. प्रेग्नेन्सी राहण्यासाठी काय करावे प्लीज रिप्लाय द्या. सुरू काळे असं आयडीचं नाव आहे. आता मला पण नाही एवढं माहिती प्रेग्नेन्सी राहण्यासाठी काय करावं. मी तर तुम्हाला एकच सांगेल, जर तुम्हाला खूप दिवस प्रेग्नेन्सी म्हणजे तुम्ही ट्राय करताय तरी पण तुम्हाला नाही कन्सीव्ह होते बेबी, सो तुम्ही डॉक्टरांना एकदा नक्की दाखवा की म्हणजे तुमचे पिरियड्सचे डेट रेग्युलर आहेत का नाही. आता मला तर तसा काही प्रॉब्लेम नव्हता, म्हणून मला लगेच प्रेग्नेन्सी राहिले. काही डॉक्टरांचं वगैरे काय मला ट्रीटमेंट नाही चालू झाली. आणि असं काही वेगळं वेळ पण नाही लागला की नाही का असं खूप जास्त प्रयत्न करतो आणि लगेच प्रेग्नेन्सी नाही राहते, तसं नाही झालं काय. सो त्याच्यामुळे तुम्हाला जर कन्सीव्ह होत नसेल लगेच तर तुम्ही प्लीज एकदा डॉक्टरांना दाखवा. डॉक्टरांनाच दाखवा, त्यांच्या सल्ल्याने पुढं काय करायचं ते करा. तरूचा प्रश्न आहे नेक्स्ट, आई तू मम्मीकडे नाही जाणार का. ह्या प्रश्नावरती मी माझ्या नवऱ्यासोबत अर्धा तास आधी बोलत होते की मी माझी बॅग पॅक करून जाऊ का माझ्या मम्मीकडं. 7, 8, 9 आता 3 महिनेच राहिले ते. मग मी डायरेक्ट 5 महिन्यानंतर गेली इकडं. तर माझा नवरा बोलतोय तू नाही जाऊ शकणार, मला माहिती आहे. म्हणजे बघा किती कॉन्फिडन्स आहे त्याला की मी जाऊ शकणार नाही म्हणून. आणि खरंच ही गोष्ट नाही जाऊ शकणार मी, कारण की मी जर गेले तर बिचारा माझ्या नवऱ्याला माझ्याशिवाय करमणार नाही. दुसरा असा प्रश्न आहे की मी गेले तर माझ्या मम्मीच्या तिकडं पण घरी कोणच नसतं. माझी मम्मी आमचं फिशचं शॉप आहे, मम्मी शॉपवरच असते दिवसभर. 6ला जाते, डायरेक्ट 12 वाजता घरी येते रात्री. माझी बारकी बहीण असते ती पण मम्मीपाशी असते, तिला घरातलं पण बघावं लागतं. सो बहिणी आहेत माझ्या तसं, पण कसं सगळ्यांना पण सगळ्यांचे काम आहेत. आणि मला असं वाटतं की बिचारे त्यांचं पण लग्न झालंय, त्यांना पण त्यांच्या पोरांचं वगैरे बघायला लागतं. सो आपल्यामुळं कोणी नको अडकायला, बरोबर ना. आणि आपलं बाळ आहे म्हणून आपल्या बाळाचं सगळं आपणच केलं पाहिजे, असे माझे विचार आहेत गाईज. पण माझी मम्मी आणि माझी बहिणी तर खूप मागं लागले ते की तू इकडे ये, इकडे ये, इकडे ये. खूप म्हणजे खूप जास्त मागं लागले ते. आणि हा प्रश्न मला असं वाटतं तू म्हणजे एकीनेच नाही भरपूर जणांनी विचारलेला आहे की तू तुझ्या माहेरी जाणार नाही का डिलिव्हरीला. तर नाही जाणार आहे बहुतेक, मला तर असं वाटतंय की नाही जाणार आहे म्हणून. पण आता पुढचं मला माहित नाही की मम्मी जबरदस्ती येऊन मला घेऊन गेली तर जाईन मी. आणि मी जर गेले तर 5 महिने तुम्हाला ब्लॉग नाही बघायला भेटणार. आणि माझा नवरा बिचारा देवदास होईल, त्याला माझ्या आठवण येईन, बाळाच्या आठवण येईन. आणि त्याला यायला पॉसिबल नाही होणार त्याचं काम सोडून. सो त्याच्यामुळे तुम्हाला पाठवत नाहीये काय. बघा कशी जबरदस्ती आहे माझ्या नवऱ्याची. चला आता नेक्स्ट प्रश्न घेऊ आकांक्षाचा. तुला कशी वाटतेय मॉम टू बी ची जर्नी आणि फरक वाटतोय का तुझ्या लाईफमध्ये. प्रतीक आणि पायलने मोरूनच नाव ठेवणार आहे का. मुलगी किंवा मुलगा झाली नेम काय ठेवणार आहेस, असं काय तू आधी ठरवलंय का. तर गाईज मॉम टू बी ची जर्नी खूप जास्त मस्त चालली माझी. आणि ती मस्त का चालली सांगू का, माझ्या नवऱ्यामुळे, प्रतीकमुळे. कारण त्याची खूप जास्त मला मदत असते कोणत्याही गोष्टीमध्ये. तो मला असं नाही का एकदम असं महसूस नाही करत की तू प्रेग्नेंट आहे, तू एकदम नाही का असं. तो मला एकदम चिल मध्ये ठेवतो त्याच्यामुळं. आणि मी पण खूप बडबडी आहे, दिवसभर मी बडबड करत असते घरात. त्याच्यामुळे मला काय असं वेगळं नाही वाटत की मी प्रेग्नेंट आहे आणि नाही का आता कसं होणार काय ना, असं काय नाही वाटत. मी जास्त विचार पण नाही करत. ती पायल नेमवरनं मी नाव ठेवणार आहे का बाळाचं. आता मुलगा होईल मुलगी होईल ते तर माहित नाही, ते झाल्यावरती. आणि तुम्हाला सांगते अजून आम्ही ठरवलं पण नाहीये की नाव काय ठेवायचं. आम्ही दोघं पण, प्रतीक आणि मी, एवढा आळशी आहे दोघं. आम्ही असं बोलतो की नाव ठरवायचं का आपण, काय ठेवायचं. प्रतीक त्याच्यावरनं मला बोलणार नको जाऊन दे बघू नंतरच. म्हणजे अजून आमची सुरुवातच नाही की नाव काय डिस्कस करायचंय. डिस्कस वगैरे काही केलेलं नाही आम्ही. काय नाव ठेवायचंय किंवा मुलगा झाल्यावरती किती नावं काढायचे ते, मुलगी झाल्यावरती किती नावं काढायचे, असं काही नाही ठरवलंय. आणि जेव्हा आम्ही ठरवेल तेव्हा ते तुम्हाला कळणारच आहे. तो अजून तर काय नाही ठरवलं. तुझं बेबी बंप किती महिन्यात दिसायला स्टार्ट झालं, रेखाचा प्रश्न आहे. तर मला तर वाटतंय की
3रा महिना संपल्यानंतरच माझं पोट दिसत होतं. ऑब्व्हियसली माझ्या 2ऱ्या महिन्यातच पोट दिसत होतं गाईज. म्हणजे मला आता पण माझं पोट जास्तच दिसतं. तो पोटलाही लवकर दिसायला लागलं मला आणि थोडीशी चरबी पण असेल माझ्या पोटावरती, काही सांगता नाही. प्राचीचा प्रश्न आहे, तू काय एक्सपेक्ट करते, बेबी बॉय की बेबी गर्ल? कारण एक्सपेक्ट तर आपण करूच शकतो. मला तर तुम्हाला आता खरं सांगते, मी माझं नाही सांगत आहे, पण मी माझ्या घरच्यांचं सांगते. सासरे असं म्हणतात की काही पण होऊन दे, मम्मीचे तिथले म्हणतात की काही पण होऊन दे. पण माझ्या मम्मी ते एकदा बोलता बोलता बोलली होती की तुला मुलगी मस्त झाली ना. साक्षी पण बोलत असती मुलगी झाली तर तिचे खूप जास्त लाड होतात. कारण आमच्या घरात एक मुलगा आहे ऑलरेडी, बाबू. तुम्हाला तर माहिती माझ्या बहिणीचा मुलगा आहे. सो त्याचे मुलाचे लाड आम्ही बघितलेले आहेत. पण आमच्या घरात असं मुलगी नाही कोण. सो त्याच्यामुळे ते तर खूप जास्त एक्सायटेड आहे. त्यांना असं वाटतं की मुलगीच व्हावी. बघू आता, मी नाही असं काय एक्सपेक्ट केलं अजून. कारण की एक्सपेक्ट केलं आणि मग परत वेगळं काहीतरी झालं, मग परत थोडंसं मन नाराज होतं. म्हणून मुलगा हो किंवा मुलगी हो, दोन्हीही एकदम. कारण मुलगी तर पाहिजे यार, मुलगीशिवाय काही नाही जगात. मुलगा झाला तरी चांगला आहे, मुलगी झाली तरी चांगलं आहे. आणि हा प्रश्न पण खूप जास्त कॉमन आहे. मला खूप जणांनी विचारलंय तुला काय पाहिजे, मुलगा पाहिजे की मुलगी पाहिजे? तर मी तर म्हणते मुलगी झाली तरी चांगलं आहे, मुलगा झाला तरी चांगलं आहे. मी तर म्हणत होते की मला ट्विन्स राहिले पाहिजे होते. म्हणजे एक मुलगा एक मुलगी झाला असतं तर म्हणजे टेन्शनच गेलं असतं. एक मुलगा एक मुलगी सुखी परिवार, आम्ही 4 जण मस्तपैकी राहिलो असतो. तर बघू आता, पहिला मुलगा होतोय का मुलगी होतीये. मग तसं नेक्स्ट पण मुलगा झाला तर काय नाही करू शकत. आता भारतीची डिलिव्हरी झाली, तिला पहिला तो होता, तिचा मुलगा होता पहिला. तर तिला मुलगी पाहिजे होती, पण तिला मुलगा झाला. आता काय करू नाही शकत ना, मुलगी पाहिजे तरी पण. सो डॉक्टर ते लगेच सांगत नाही आपल्याला मुलगा आहे का मुलगी आहे. हे असं विचारलं पण नाही पाहिजे. कॉमन सेन्स आहे की आपण मग त्या ह्याच्यातच असतो की हा आपल्याला मुलगी होणार आहे, आपल्याला मुलगा होणार आहे. सो बघू आता. खूप जास्त कॉमन प्रश्न आहे म्हणून सांगते की मी अजून काही एक्सपेक्ट नाही केलं. आणि आम्हाला असं काही नाही, आमच्या घरात पण असं काही नाही की तुला मुलगा झाला पाहिजे, तुला मुलगी झाली पाहिजे, असं काही नाहीये. जे काय होईल ते मस्त होईल, एवढंच पाहिजे घरच्यांना पण. आरती गायकवाडचा प्रश्न आहे, माझी डिलिव्हरी झाली, 3 मंथ झाले त्यांची डिलिव्हरीला, नॉर्मल डिलिव्हरीच होऊ दे, थोडं सहन केलं ना तर दुःख विसरून जातं बेबीचं. मी रोज जास्त व्हिडिओ बघते आणि जास्तीत जास्त खाली बसत जा, नॉर्मलसाठी बेस्ट आहे. यस गाईज, मी पण नॉर्मलसाठीच प्रयत्न करते. आणि प्रतीक पण मला सारखं बोलतो, प्रयत्न आपण सगळे करायचे नॉर्मल डिलिव्हरीसाठी. बाकी बेबीच्या मुवमेंट्सवरती आहे की तो काय, त्याचं वेट किती भरणार आहे, काय त्याचं म्हणजे डोकं खाली आहे का वर, ह्याच्यावरती पोझिशनवरती पण आपल्याला तिथं गेल्यावर कळतं की सी सेक्शन होणार आहे का नॉर्मल. ते आत्ताच नाही सांगू शकत आपण, किती पण प्रयत्न करा. शेवटी तिथं गेल्यावरती जे व्हायचंय, डिलिव्हरी वॉर्डमध्ये गेल्यावरती जे व्हायचंय ते होतं. सो आपण प्रयत्न करायचा, जेवढं आपल्याला घरचे पण सांगतील की नाही का असं नाही केलं पाहिजे, तसं नाही केलं पाहिजे, ते पण ऐकलं पाहिजे. कारण की ऑलरेडी त्यांची पहिल्याच्या काळात सगळ्यांची नॉर्मली डिलिव्हरी झाली आहे. सो चला आता नेक्स्ट प्रश्न घेऊ. सोनूचा प्रश्न आहे, पिरियड मिस झाल्यावरती किती दिवसांनी प्रेग्नन्सी टेस्ट करायची? मी असं ऐकलंय, मी तर नव्हतं केलं असं पिरियड मिस झाल्यावरती टेस्ट. आता मी ऐकलंय की पिरियड्स मिस झाले ना की आपल्याला कळतं की पिरियड्स आपले मिस झाले ते बाबा, 2-3 दिवस होऊन गेलेत किंवा 10 दिवस होऊन गेले ते. मग एवढी वाट नाही बघायची, 10-15 दिवसाचा गॅप नाही ठेवायचा, टेस्ट करायची. पिरियड मिस झाल्यावर तुम्ही 10 दिवसाच्या आत करू शकता टेस्ट आणि तेव्हा पण कळतं. मी ऐकले, भरपूर जणांकडनं ऐकले, पण मला तशी वेळ नाही आली की लगेच. कारण की मला पिरियड डेटच्या लगेच बेबी कन्सिव्ह झालं होतं. म्हणून माझी डेट खूप जास्त कन्फ्युजिंग आहे. मलाच माहीत नाही की एक्झॅक्ट माझी डेट काय होती. तरी सुद्धा LMP वरनं मी अंदाज लावलेला आहे. म्हणजे डॉक्टरांनी पण LMP वरनंच अंदाज लावला की माझी डिलिव्हरी कधी होणार आहे. टाईमचं नाव नाही घेतलं मी स्क्रीनशॉटमध्ये, सॉरी. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही योगा किती महिन्यापासून चालू केला आहे? तर मी योगा आत्ता चालू केलाय. जसं मला 6वा महिना लागलाय, तसं मी डॉक्टरांना विचारून योगा चालू केलाय. कारण की मी डॉक्टरांना विचारलं होतं की योगा केला तर चालेल का? डॉक्टर बोलले हा योगा तू करू शकते, तू जिमला जाऊ शकते. आणि बोलले तू काय आजारी थोडी आहे, तू मग असं विचारतीये. बोलले प्रेग्नन्सीमध्ये योगा जिम करू शकतो, पण काही हेवी योगा नाही करायचा. म्हणजे कसं पोटावर जसं ताण येईल तसं योगा नाही करायचा आणि हेवी जिम पण नाही करायची, असं डॉक्टरने मला सांगितलं होतं. म्हणले तू बिंदास योगा कर, चालत राहा, एकदम खात पीत राहा. आणि आता तू जे खाते ते सगळं खा बोलले. तो योगा तुम्ही 6 महिन्यानंतर करू शकता.
तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा, जर तुम्हाला 4थ्या महिन्यापासून हलका हलका योगा स्टार्ट करायचा असेल तर तरी सुद्धा तुम्ही करू शकता. नेक्स्ट प्रश्न घेऊ आपण. प्रेरणाचा नेक्स्ट प्रश्न आहे, तुला डिलेव्हरीची भीती नाही वाटत का ग? हा प्रश्न ऐकूनच मला हसायला येते गाईज. मी तुम्हाला सांगते, मला खूप जास्त भीती वाटते. माझी खूप जास्त आता बँड वाजलेली आहे, कारण की मी आता मध्येच एक व्हिडिओ बघितला होता. सो डिलेव्हरीचा व्हिडिओ बघितला होता, एका मैत्रिणीने टाकला होता. तर तो व्हिडिओ बघून तर मी तर रडतच होते. तुम्ही बघितला असेल ब्लॉगमध्ये. म्हणजे मी आधीच एवढी घाबरडी आहे, मी इंजेक्शनला पण घाबरते. मला तर कधी कधी काय वाटतं माहिती का, अरे मी त्या डिलेव्हरी वॉर्डमध्ये जाऊनच पहिली बेहोशच होईन. ते लेबर पेन तर तिकडं राहून द्या साईडला, पण मी ते बघूनच सगळं नाही का, ते हॉल तो बघून, डिलेव्हरी वॉर्ड बघूनच मी तर बेहोशच होईन. मला कधी कधी असंच वाटतं. आणि बघू आता तिथं काय होईल ना, त्याचा आपण अंदाज पण नाही लावू शकत. तुम्हाला सगळी माझी हालत तुम्हाला व्लॉगमध्येच कळेल, जर प्रतीकला घ्यायला जमलं तर. कारण की माझी अवस्था बघून प्रतीक तर लई जास्त डिप्रेशनमध्ये जाणार आहे गाईज. प्रतीक जशी मी जाईन ना तिथे गेल्यावरती शॉक होईल ना अशी, तसं प्रतीक पण शॉक होणार आहे की एवढी घाबरती ही. म्हणून मला खूप जास्त भीती वाटते. काही लोकांनी त्यांचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर केला आहे मेसेजवरती, इन्स्टाला मेसेज केलेले आहेत. सो आता चला आपण मेसेजवरती आता जाऊया. हाय पायल, मी पूजा इन पुणे. तुझे व्हिडिओज आणि मिनी ब्लॉग रोज पाहते मी, खूप छान आहेत. आणि मी यासाठी मेसेज केला आहे की काल एक ब्लॉगमध्ये तू बेबी बोलली की लोक असं का बोलतात की काही पण कर योगा वगैरे, काही पण डिलेव्हरीचं सी सेक्शन म्हणजे काही पण कर सी सेक्शनच होतं. असं काही नाही आहे. मला 2 मुलं आहेत आणि माझी नॉर्मल डिलेव्हरी आहे. दोन्ही पण मी योगा तर नाही केला, पण घरातले सगळे कामं केले, भरपूर केले. आणि डिलेव्हरी टाईमला आपल्यामध्ये खूप सारी एनर्जी असणे खूप इम्पॉर्टंट आहे. बस अजून काही नाही. हेल्दी खा, घी जास्त खा. डिलेव्हरीच्या लास्ट 2 महिन्यामध्ये त्यांनी मला नॉर्मल डिलेव्हरी होती कसं ते सांगेन मी, अगर तुझा रिप्लाय आला तर. बाकी गॉड ब्लेस यू, बाय. सो त्या ताईंनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला. बघा किती चांगलं वाटते मला. म्हणजे प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा आहे. बघा काही जण म्हणतात की नॉर्मल डिलिव्हरीसाठी योगा खूप महत्त्वाचा आहे, पण ह्या ताईंनी फक्त घरातली कामं केली आणि त्यांचं नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे. तो तूप जास्त खायचं. मी तूप तर पहिल्यापासूनच खाते, मला आवडतं तूप खायला. पण थँक्यू ताई, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला. असं चांगलं वाटतं कोणी आपल्याला सांगितलं बाबा, एक आधार म्हणून नाही का, असं चांगलं वाटतं मला की असं तुम्ही सांगताय म्हणून. आरती गायकवाड ताईंनी सांगितले मला. हो माझी पण डिलिव्हरी झाली आहे, 3 मंथ झाले बेबी होऊन. बेबी बघितलं ना सगळं दुःख विसरून जातं ग. नॉर्मलसाठीच ट्राय कर, थोडंसं सहन केलं ना तर सगळं चांगलं होतं. सी सेक्शनसाठी रेडी नको होऊस, नॉर्मलच ट्राय कर. येस ताई, मी सध्या तरी माइंडमध्ये हे सेट केलं आहे की आपल्याला सी सेक्शनकडे लवकर जायचंच नाही आहे, ट्राय करत राहायचं आहे नॉर्मल डिलिव्हरीसाठी. त्यासाठी मी म्हणजे असं एकदम आळस नाही करत आहे. मी माझी बॉडीची हालचाल ठेवते, म्हणजे स्वतःला आत्तापासूनच तयार करते की बाबा आपल्याला थोडा त्रास सहन करायचा आहे, त्याच्यानंतर काय आहे त्रास नाही होत जास्त. तो मी सी सेक्शनसाठी नाही लगेच रेडी होणार. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. आता हे जे प्रश्न आहेत ना ते मी यूट्यूबला पोस्ट टाकली होती, त्याचे प्रश्न आहेत, आपण ते वाचू सगळे. प्रेग्नन्सी ही लाईफ मधली खूप छान फिलिंग आहे, त्यातला एक क्षण खूप एन्जॉय कर. त्रास तर होणारच, पण त्यासोबत ही जर्नी पूर्ण एन्जॉय कर. येस ताई, प्रतीक्षा ताईंचा प्रश्न होता. मी माझी जर्नी एन्जॉय करेन. परत मानसी ताईंची कमेंट आहे, पायल तुझी 1 to 6 प्रेग्नन्सी जर्नी आणि तुझा सिम्पटम्स आणि तुला प्रेग्नन्सीमध्ये काय काय त्रास झाला होता. सो गाईज, मी त्याचा ब्लॉग आहे ना ताई, तुम्हाला पण सांगते मानसी ताई, त्याचा ब्लॉग मी शेअर केलेला आहे पहिला ऑलरेडी, तर तुम्ही तो बघा, आपल्या युट्यूब चॅनलला आहे ब्लॉग. साक्षीचा प्रश्न आहे, तुम्ही बेबी प्लॅन केलं होतं का? बेबी प्लॅन तर असं वेगळं काही नव्हतं केलं, म्हणजे फक्त असं एकदा म्हणजे असा विचार केला होता फक्त की हा आता लग्नाला 2 वर्ष होतील, मग आपण 2 वर्षानंतर आपण केलं पाहिजे. पण मला त्याच्या आधीच बेबी राहिलं होतं, सो असं काही वेगळा प्लॅन नाही केला मी. आता एक प्रश्न आहे की लव्ह स्टोरी सांग ना. प्रणिताचा हा प्रश्न आहे. तर प्रणिता, मी लव्ह स्टोरीचे सगळे पार्ट आपण युट्यूबला टाकलेले आहेत, सो तू ते बघू शकतेस. वहिनी दादा, बेबी शॉवरचा काय प्लॅन आहे? श्रुतिकाचा प्रश्न आहे. तर बेबी शॉवरचा अजून प्लॅन केलेला नाही आहे गाईज. जेव्हा प्लॅन करेन तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल की आता प्लॅन केलेला आहे, आणि त्याची तयारी तर चालू झाल्यावर तुम्हाला कळणारच आहे. दादा वहिनी मॅटर्निटी शूट करा ना
तो मस्त वाटेल, आम्हाला बघायला छान वाटेल. येस, तो शूट आम्ही करणार आहे, लवकरच करू. प्रतीक बोलतोय 7व्या महिन्यापासून आपण करूयात. तर श्रुतिका आम्ही लवकरच करूयात, म्हणजे आता काय थोडेच दिवस राहिले 7व्या महिन्याला आणि मग आपण मस्त असा शूट करणार आहोत. दीदी तुला बॉय आणि गर्ल काय पाहिजे आणि दादा तुझी काळजी घेतोय का, प्रज्ञाचा असा प्रश्न आहे. येस, दादा माझी खूप जास्त काळजी घेतोय गाईस. दादाचं लक्ष स्वतःकडे नसतं पण माझ्याकडे जास्त असतं. तो काळजी माझी भरपूर घेतोय. आणि बेबी गर्ल पाहिजे का बॉय पाहिजे, आताच सांगितलं की बेबी गर्ल पण चालेल, बेबी बॉय पण चालेल, काही झालं तरी ते आपलं बाळ असणार आहे. सो मला काही झालेलं आवडेल बाळ. आमिषाचा प्रश्न आहे, कोणता मंथ चालू आहे पायल ताई, आणखी बॉडीमध्ये काय काय चेंजेस वाटत आहे तुम्हाला, बेबी किक मारते काय. आता मला 6 मंथ चालू आहे आणि बॉडीमध्ये माझ्या ना खूप बदल झालेले आहेत. जसं की पहिली मी 3 महिन्यापर्यंत थोडीशी लुकडी झाले होते आणि आता 6 महिने जसं मला चालू झालं तशी मी जाडी व्हायला लागली आहे. म्हणजे मला माझी बॉडी खूप जास्त हेवी वाटते आहे. आणि माझं ऑब्विसली आता पोट येणार आपल्याला, तर ते अजूनच आपल्याला जास्त असं वाटणार बॉडीमधला वेगळा बदल, की आपलं पोट पुढं आले. पहिलं कसं आपण बाहेरचं जंक फूड वगैरे खायचो आणि फॅट थोडासा आला की आपण कसं बघायचो, अरे आपल्याला तर लईच चरबी आली. पण आता आपण तसं नाही बोलू शकत गाईज. आता हे नॅचरली आपलं बाळ आपल्या पोटात असतं आणि त्याच्यामुळे आपण जाडे होत जातो. हा सगळ्यात पहिला मोठा बदल आहे. आणि आपल्या बॉडीला इचिंग होती आणि झोप लागत नाही नीट, हे सगळे माझ्या बॉडीतले बदल आहेत तुम्हाला सांगते. आणि कंबरदुखीचा तर एक मेजर प्रॉब्लेम आहे, सगळ्यांनाच कंबरदुखी तर होते. आणि ही 9 महिन्यानंतर, मला नाही माहिती अजून किती महिने ही कंबरदुखी राहणार आहे माझी, डिलिव्हरी झाल्यानंतर. पण डिलिव्हरी नंतर ही दुखी नाही पाहिजे, कंबरदुखी. सो असे काही बदल आहेत, छोटे मोठे होतात बॉडीमध्ये. प्राची गायकवाडची परत कमेंट आहे, तुमच्या दोघांचं एज काय आहे आणि बेबी शॉवर कधी. आमच्या दोघांची एज मध्ये फक्त 1 वर्षाचं अंतर आहे. सो एज नाही सांगत, जाऊन द्या. बेबी शॉवर कधी. गाईज, बेबी शॉवरची तुम्हाला खूप जास्त घाई झाली आहे, पण आम्ही अजून काही डिस्कस नाही केलं. मला हसायला येतंय आणि मी असंच प्रतीकला विचारते काय करायचं बेबी शॉवर. प्रतीक म्हणते अरे बघू आपण, लय वेळ आपल्याकडे. पण त्याला माहित नाही की ब्लाऊज शिवायला किती वेळ लागतो. साडीवरचं जर ब्लाऊज आपल्याला वर्क करायचं असेल तर त्याला 2 महिने लागतात. हे त्याला अजून माहित नाहीये प्रतीकला. तो त्याला असं वाटतं की होईल आपलं सगळं, रिलॅक्स होईल. तर बघू आता कधी प्लॅन करतो ना ते तुम्हाला सांगतो आम्ही. कोमल खराचा प्रश्न आहे, नाही मुलगी झाली तर काय नाव ठेवणार, मुलगा झाला तर काय नाव ठेवणार, आणि नसेल ठरवलं तर तुमचे फेवरेट नाव काय आहेत बेबी आणि बॉय गर्लचे, जे तुम्ही ठेवू शकता. असं काही ठरवलेलं नाहीये गाईज, परत एकदा सांगतेय. आता तुमच्या या सगळ्या प्रश्नानंतर आम्ही दोघं एक मोठी अशी वही घेऊन बसणार आहे आणि त्यात नावं सगळे काढणार आहे, गर्लचे आणि बॉयचे. बघू आता काय नावं निघतात आहे त्यात पण. आणि नवीन नावं पाहिजे, तेच रिपीट झालेले नावं नको आहेत, म्हणून खूप जास्त कन्फ्यूज आहे. चला आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. रुद्राची कमेंट आहे, बेबी शॉवर करणार आहे की नाही, डिलिव्हरीसाठी मम्मीकडे कधी जाणार आहे, 7th मंथ मध्ये की 9th मंथ मध्ये. बाकी रोज ब्लॉग बघते, खूप छान असतात. प्रतीक आणि काकूंची कॉमेडी पण छान असते. तर ह्याचं पण मी उत्तर दिलेलं आहे गाईज. आता एक्सपिरियन्स शेअर केलेलं ताईंचं आपण बोलूया. दीप्ती बजाज असं नाव आहे ताईंचं. हाय दीप्ती हिअर. माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये मी योगा नाही केला. रोज 1 ते 1.5 किलोमीटर चालायचे फॉर नॅचरल नॉर्मल डिलिव्हरी, बट त्यांचा काहीच उपयोग नाही झाला. 9 महिने पूर्ण झाले बट कधीच लेबर पेन जाणवलं नाही आणि बेबी आतमध्ये मजेत होतं, मुवमेंट्स करत होतं. शेवटी रुटीन चेकअपसाठी गेले, तिथे डॉक्टर बोलले की 9 महिने पूर्ण झाले आहे. आता आपल्याला लेबर इंजेक्शन देऊनच बघावं लागेल. शेवटी सगळं पेन सहन करून पिशवीचं तोंड एक सेमी उघडलं होतं आणि लास्टला सी सेक्शन झालं. सो सांगायचं हेच की किती योगा करा आणि किती वॉकिंग करा, पण होणार आहे तेच होतं. मला आता मुलगी आहे आणि ती आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी 5 वाजता झाली. सो बी हॅपी ऑलवेज. मस्त खा, मस्त राहा, कोणाचं काही ऐकू नको. ताई खरंच मला खूप जास्त छान वाटलं दीप्ती ताई, तुमचा असा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केला. आणि बरोबर आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे एक्सपिरियन्स असतात. आता बघा ना, त्यांनी योगा केला, वॉक केला असेल, पण त्यांना लेबर पेन नाही झालं नॅचरली. शेवटी इंजेक्शन देऊनच त्यांना लेबर पेन सहन करावं लागलं सगळं, आणि त्याच्यानंतर पण त्यांचं सी सेक्शन झालं. तर आईचा एक्सपिरियन्स खूप जास्त
भयानक असतो त्या सिच्युएशनला, आणि तुम्ही असं एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करता मला खूप जास्त चांगलं वाटतं. म्हणजे असं वाटतं की हा आपण पण करू शकतो. सो थँक्यू सो मच दीप्तीताई. आता नेक्स्ट आपण एक्सपिरियन्स घेऊया. मोनाताईंचा एक्सपिरियन्स आहे हा. हाय ताई, मी दिव्या, माझ्या मुलीचं नाव काव्या आहे. वाव, म्हणजे बघा ना, नाव तिच्या मम्मीचं नाव दिव्या आहे आणि तिचं नाव, त्यांच्या मुलीचं नाव त्यांनी काव्या ठेवलंय. किती छान आहे. ती देवी यायच्या दिवशी जन्माला आली आहे. 3 महिन्याची आहे ती. सध्या माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये हायफोली हा ॲप यूज केला आहे. हा ॲप खरंच खूप छान आहे. ॲपमध्ये रोज बाळाचे नवीन टिप्स येतात आणि त्या खूप फायदेशीर ठरतात. तर ताई, तू पण हा ॲप घे, तुला खूप फायदा होईल. मी पण ॲप यूज करते अजूनही. आणि हो, खूप पाणी पित जा. जास्त पाणी पिल्याने स्ट्रेच मार्क्स येत नाही व बाळासाठीही चांगलं आहे. दिवसातून 1 तास तरी तू चालत जा, याने नॉर्मल डिलिव्हरी होते. मी घरातली सगळी कामे नव्हती करत, पण खूप चालायची आणि त्यामुळे माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. आणि हो, माझे नाव घ्यायला विसरू नको, दिव्या काव्या. ओके, टेक केअर, काळजी घे. आता बघा, मला सांगा, ह्या ताईंनी तर काही काम नाही केलंय बघा 9 महिने, तरी सुद्धा ह्यांचं फक्त वॉकिंग करून नॉर्मल डिलिव्हरी झाली. म्हणजे बघा, प्रत्येकाचा एक्सपिरियन्स किती वेगवेगळा आहे. आता चला, माझे थोडंसं काय जीवाला जरा चांगलं वाटलं बघा, काम न करता पण नॉर्मल डिलिव्हरी होती गाईज. सो टेन्शन नाही घ्यायचं, सगळं त्याच्यावरती सोडून द्यायचं, देवावरती. आणि हो, सगळंच देवावरती नका सोडू. आपण पण आपल्या मनाची तयारी ठेवा, आपण पण प्रयत्न करू. असं तुम्ही पण प्रेग्नेंट असाल ना, तर तुमच्या मनात तसंच ठेवा. सो थँक्यू ताई, एक्सपिरियन्स शेअर केला आणि सगळ्यांनी खूप छान छान प्रश्न विचारले. जे काही कॉमन प्रश्न होते त्याचे मी सगळेच ॲन्सर नाही केले, पण दिले ते तुम्हाला सगळेच ॲन्सर दिले सगळ्यांच्या प्रश्नाचे. ज्यांचं कोणाचं राहिला असेल प्रश्न तर मला परत मेसेज करा तुम्ही. मी आता नेक्स्ट मंथमध्ये परत क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग घेऊन येईल तुमच्यासाठी. सो आतासाठी बाय बाय. ब्लॉग कसा वाटला लाईक, कमेंट, शेअर करायला अजिबात नका विसरू. एक्सपिरियन्स शेअर करायला विसरू नका. आणि हो, प्रश्न असेल तर नक्की विचारा, तुम्हाला सगळ्यांना उत्तर मिळून जाईल. बाय बाय गाईज, लव यू सगळ्यांना.